महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, बातमी जनसामान्याची। वसमत शहरातील महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी पायाला बिंगरी बांधल्याचं पाहायला मिळालं। प्रत्येक प्रभागातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर करतायत। खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्यासोबत काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अब्दुल हाफिज, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या संदर्भामध्ये जमलेले सर्व माझे माता भगिनी बांधव आणि आपल्यातले सर्वात ज्येष्ठ मला पितृत्व असलेले दांडेगावकर साहेब, हाफिजभाई आणि सर्व उमेदवार, या प्रभागाचे जिल्हा प्रमुख संदेश भाऊ, या 4 प्रभागामध्ये आमचे सुनील भाऊ काळे आहेत आणि रुक्मिणीबाई भोसले, 5 मध्ये आमचा जिल्हा प्रमुख डॉक्टर रेणुका पतंगे आणि मोहसिनभाई, हे 4ही लोक आपल्याकडं पक्षाने आघाडीने आपल्याला दिलेली आहे। तरी बांधवांना आपल्या सगळ्यांना मी विनंती करतो, आपण सर्वांनी यांना भरघोस मताने निवडून द्यावं आणि या वसमत शहराचा आपल्याला सगळ्याला मिळून विकास करायचा आहे। आणि त्यामुळं आज आपल्याला हे नवतरुण चेहरे, अनुभवी चेहरे हे आपल्याला निवडून द्यायचे आणि मला खात्री आहे की वसमतकर यावेळेस नक्की 100% बदल करतील, त्या कुठल्या प्रकारची शंका नाही। आणि हाफिजभाईला आपण सगळेजण ओळखतात, पुष्कळ दिवसापासून सगळेजण आपण त्याच्या पाठीशी आहोत। सामाजिक कार्यामध्ये त्यांचा खूप पुढाकार आहे। आमची सीमाताई पण त्यांच्या पाठोपाठ काही कमी नाही आणि हे सगळेजण मिळून आपण दांडेगावकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, मी तर तुम्हाला आता खासदार आहेच आहे, तुम्ही सगळ्यांनी मला भरभरून खूप प्रेम दिलं, खूप मतदान दिलं, खूप विश्वास दिला। त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो की हे सगळी नगरपालिका एकदा निवडून द्या आणि मला अजून काम करण्याची संधी अजून प्राप्त होईल आणि मला चांगल्या प्रकारे आपल्या या शहराचा विकास करता येईल। कारण तुम्हाला माहिती आहे, नगरपालिका हातात असल्याशिवाय आपण काही करू शकणार नाही। त्यामुळे ही नगरपालिका आपल्याला हातात असणं गरजेची आहे। आणि कसं आहे, एखादा उपाशी माणूस राहिला तर त्याला लई हापापी लागते खाया प्यायचं। आपले हाफिजभाई पहिले टुम होतं, त्यामुळे यायला काही लई अपेक्षा नाही। त्यामुळे कसं आहे की आपल्याला विकास साधता येईल आणि काहीतरी आपल्या या शहराचा चेहरा मोहरा बदलता येईल शहराचा। त्यामुळे आपल्या सगळ्याला पुन्हा एकदा विनंती करतो, बांधवांना बोलायचं खूप आहे। एकाच दिवशी अखेरच्या दिवशी कुठेतरी एक सार्वजनिक सभा घेऊन आपण बोलूया सविस्तर, पण आपल्या सगळ्याला विनंती करतो की सर्वजण आपण खंबीरपणे या सगळ्या आघाडीच्या पाठीशी उभं टाकून जास्तीत जास्त मताने आपण या सगळ्या आघाडीला निवडून द्यावं अशी आपल्याला विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। निवडणुकीतील उमेदवार अध्यक्षपदाच्या सीमाताई, 4 आणि 5 चे उमेदवार डॉक्टर रेणुकाताई पतंगे, ॲडव्होकेट मोहसिन, सुनील भाऊ काळे आणि रुक्मिणीताई भोसले, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सोबत आलेले सर्व कार्यकर्ते, प्रभाग 4 आणि 5 मधील नागरिक बंधू, भगिनी आणि मित्रांनो, उद्याच्या 2 डिसेंबरला आपल्या सर्वांना नगर परिषदेचे सदस्य आणि अध्यक्ष निवडण्यासाठी मतदान करायचंय। ते मतदान महाविकास आघाडीला, पंजाला, तुतारीला आणि मशालीला सर्व शहरामध्ये करावं ही विनंती करण्यासाठी आम्ही सगळे कार्यकर्ते आलोय। निवडणूक आहे, प्रत्येक जण आपली बाजू सांगतो, पण गेल्या 10 वर्षातलं वसमतचं सगळं नगरपालिकेचं काम बघितलं। 15 दिवसाला नळाला पाणी, विजेची परिस्थिती, कचऱ्याचे टेंडर कोणी घेतले आणि कचरा म्हणून माती दगड कोणी त्या ट्रॉल्यामध्ये भरून वजन केली याचा सुद्धा हिशोब घेण्याची ही तुम्हाला वेळ आहे।
नगरपालिकेचे स्वतःच्या जागा एवढ्या मोठ्या आहेत की आजही तिथली अतिक्रमणं हटवून तिथं जर नगर परिषदेच्या इमारती केल्या तर नगरपालिका घरपट्टी कमी करू शकते, नळपट्टी कमी करू शकते आणि व्यवस्थित रस्ते करू दे शकते. पण गेल्या 10-15 वर्षातलं चित्र जर देशाचं, महाराष्ट्राचं आणि वसमतचं राजकारणाचं पाहिलं तो मुंह में राम और बगल में छुरी आहे. नाव विकास आहे आणि निवडणुकीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात जर पैसा वाटला जात असेल तर हा पैसा कुठून येतो हाही सामान्य नागरिकांना विचार केला पाहिजे. कालच एक मंत्री महोदय बोलले की 1 तारखेच्या रात्री झोपू नका, बाज बाहेर दरवाजाला टाकून जागे राहा, लक्ष्मी दर्शन होणार आहे. जे मतदानाच्या दिवशी लक्ष्मी दर्शन देतात ते पुढे 5 वर्ष तुम्हाला काहीही देत नाहीत. मी सुरुवातीच्या काळामध्ये 1 टर्म स्वीकृत नगरसेवक होतो. आम्ही नळाला 2 वेळ पाणी देतो. तुम्ही नागरिक विसरू नये घेते की नळाला 2 वेळ पाणी येत असते. सगळे जारचं पाणी आणायले, बोरचं पाणी आणायले, फिल्टरचं पाणी आणायला लागले. सकाळी 7 वाजता शहर स्वच्छ झाडून होत होतं. स्त्रिया होत्या झाडायला. सकाळी 7 वाजता शहर स्वच्छ झाडून होत होतं. आज 3-3 लाख रुपये, 3-3 कोटीचे टेंडर देऊन सुद्धा शहरामध्ये घाण उचलली जात नाही, नाल्यांचं पाणी जात नाही. आतापर्यंत आपल्या शहरामध्ये अंडरग्राऊंड पाणी व्हायला पाहिजे, अंडरग्राऊंड ड्रेनेज व्हायला पाहिजे. पण ही सगळं वेगळं झालंय. आओ चोरो बांधो भारा, आधा हमारा आधा तुम्हारा, मतदाराशी काही देणं घेणं नाही असं चित्र जे निर्माण झालंय ती सुधारण्याची संधी उद्या तुम्हाला सगळ्यांना 2 तारखेला आहे. एक तर मंत्री म्हणल्याप्रमाणे 1 दिवस लक्ष्मी दर्शन करून घ्या आणि पुढे 5 वर्ष काहीच नाही. आणि दुसरं, पुढे 5 वर्ष जर या सोयी सुविधा पाहिजे असतील तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या. आम्ही चारित्र्यवान चांगले उमेदवार दिलेले. 4 आणि 5 नंबर मध्ये तर एक डॉक्टर दिली, रेणुकाताई, एक वकील दिलाय मोहसिन भाई आणि 2 सामाजिक कार्यकर्ते दिलेत. म्हणजे दवाखान्याचं काम असो, कोर्टाचं काम असो की तुम्हाला कुठल्या ऑफिसला काम असो, हे 4 मिळून कुठेही अडचण जाऊ देणार नाही. आणि हे नाही ऐकले तर मला फोन करा, मी याला दुरुस्त करतो, एवढंच तुम्हाला आश्वासन देतो. आणि 2 तारखेला या सगळ्यांना वसमत शहरामध्ये जिथे जिथे संबंध आहे तिथं सांगा. चांगल्या माणसाचा दुर्गुण हे की तो वाईटाची चर्चा दबक्या आवाजात करतो पण वाईटाला विरोध करत नाही. जर या नगरपालिकेत काही चांगलं कामकाज करायचं असेल तर तुम्ही नुसते मतदार नाही तर प्रचारक व्हा, एवढी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.